1 जानेवारी 2026 पासून कोणते पॅन कार्ड होणार? सुरू राहण्यासाठी काय करायचं? ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे आज. आजच्या काळात पर्मनंट अकाउंट नंबर म्हणजे पॅन ही कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी अत्यावश्यक बाब झाली आहे. प्रतिकर विवरणपत्र, इन्कम टॅक्स रिटर्न असो किंवा बँक खातं उघडायचं असो किंवा इतर कोणतेही काम करायचं असो. पर्मनंट अकाउंट नंबर पॅन त्यासाठी आवश्यक असतो. मात्र आता तुमचा आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक असणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्ही तुमच्या आधार क्रमांकाशी पॅन लिंक करण्यास उशीर केला तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचा पॅन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस CBDT कडून या संदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेत म्हटले आहे की ज्या व्यक्तीने ऑक्टोबर 2024 पूर्वी आधारासाठी ॲप्लिकेशन फॉर्मचे एनरोलमेंट ID वर पॅन नंबर देण्यात आला होता, त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत आधार आणि पॅन लिंक केलं नाही तर त्यांचा पॅन नंबर बंद होऊ शकतो. जर ते या मर्यादित झालं नाही तर पॅन कार्ड निष्क्रिय केलं जाईल. त्यानंतर तुम्हाला सर्वोच्च ठिकाणी विविध अडचणी तोंड द्यावं लागू शकतो. ही अधिसूचना एप्रिल 2025च्या सुरुवातीला आली होती. मात्र आधार आणि पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर होती. त्यामुळे तुमचे पॅन कार्ड सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला नेमकं काय केलं पाहिजे जाणून घ्या. जर पॅन आणि आधार लिंक केलेलं नसेल तर काय होईल? हल्ली पॅन आणि आधार कार्डची आवश्यकता असंख्य ठिकाणी असते. ते इतके महत्त्वाचे आहेत की पॅन कार्डाशिवाय काम करणं निव्वळ अशक्य झालं आहे. उदाहरणार्थ, तुमचं पॅन कार्ड बंद किंवा निष्क्रिय झालं तर तुम्हाला बँक खातं उघडता येणार नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला डीमॅट अकाउंट देखील उघडता येणार नाही. परिणामी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये शेअर्स किंवा ETFचे व्यवहार करता येणार नाही. त्याचबरोबर 50,000 रुपयापेक्षा अधिक रकमेची मुदत ठेवणं देखील पॅन कार्डची आवश्यकता असते. काही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असतं. विशेष करून कल्याणकारी योजनेचा अर्ज करताना पॅन कार्ड आवश्यक असतं. पॅन कार्डाशिवाय तुम्हाला बँक किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज देखील मिळू शकत नाही. जर पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेलं नसतील तर अनेक आर्थिक बाबींमध्ये अडचणी येऊ शकतात. घर किंवा वाहन विकत घेण्यासाठी देखील पॅनची आवश्यकता असते. त्यामुळे जर पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात आलं तर त्यामुळे समस्या निर्माण होईल. जर तुम्हाला 50,000 रुपयांहून अधिक रकमेची परकीय चलनात व्यवहार करायचा असेल तर त्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. जर पॅन कार्ड बंद झालं तर कर परतावा, टॅक्स रिफंड मिळू शकत नाही. तसंच प्रलंबित परताव्यावर व्याज देखील मिळणार नाही. तुमचं TDS किंवा उद्यम कर स्तरावर कपात केलेले कर आणि TS स्तरावर गोळा केलेला कर हे दोन्ही अधिक दराने कापले जातील. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक कसं करावं? पॅन आणि आधार कार्ड लिंक सोपं आहे. यासाठी प्रतिक्रिया विभागाचे www.incometax.government.in या पोर्टलवरती ई-फायलिंग पोर्टलवर जा. तिथे डाव्या बाजूला पॅनेल लिंक आधार असं टॅब आहे. पॅन आणि आधार कार्ड सहजपणे ऑनलाईन पद्धतीने लिंक करता येईल. त्या टॅबमध्ये तुमचा पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक टाका. त्यानंतर व्हॅलिडेट बटनावर क्लिक करा. जर तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड आधीच लिंक असेल तर तुम्हाला तसा मेसेज दिसेल. मात्र जर ते नसेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यावर OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुमचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकाशी लिंक होईल. पॅन कार्ड, आधार कार्ड SMS द्वारे देखील लिंक करता येतात. तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड SMS द्वारे देखील लिंक करू शकतात. यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये MMS करा. त्यासाठी SMS मध्ये जाऊन पुढील प्रमाणे टाईप करा: UID पॅन स्पेस 12 अंकी आधार क्रमांक स्पेस 10 अंकी पॅन क्रमांक. मग हा SMS 56 76 78 किंवा 56 161 या क्रमांकावर पाठवा. मोबाईल फोनवर SMS पाठवून पॅन आधारशी जोडला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, UID पॅन नंबर. जर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स CBDT दिलेल्या अंतिम मुदतीत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यात आलं नाही तर पॅन कार्ड निष्क्रिय होईल. मग ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी 1,000 रुपयाचा दंड भरावा लागेल. इतकंच नाही तर पॅन कार्ड पुन्हा सक्रिय करण्यासाठी अर्ज केल्यानंतर ते सक्रिय होण्यासाठी 1 आठवडा ते 1 महिन्यापर्यंतचा कालावधी लागू शकतो.